तर महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष आता पूर्ण झालेली आहेत आणि या 2 वर्षांमध्ये अनेक समस्यांचा सामना देखील महाविकास आघाडी सरकारला करावा लागलाय। तर या 2 वर्षांमध्ये महाविकास आघाडीने काय कमावलं आणि काय गमावलं यावरच लोकशाही न्यूजचा आजचा हा खास कार्यक्रम। 30 दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर 2 वर्षांपूर्वी 28 नोव्हेंबरला राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार हे सत्तेवर आलं। आज या महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण होत आहे आणि या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये विरोधी पक्षाने सरकार पाडण्याच्या अनेक तारखा देखील सांगितलेल्या आहेत। मात्र आज देखील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेवर कायम आहे। पाहुयात महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवरचा लोकशाही न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। याच शपथविधीला 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत। खरं तर साधारण 2 वर्षापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळून राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली होती। या आघाडीला 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत। नमस्कार, मी प्रतीक्षा बनसोडे लोकशाहीच्या स्पेशल रिपोर्टमध्ये तुमचं स्वागत करते। खरं तर केंद्रापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती महाविकास आघाडी म्हणजेच ठाकरे सरकार बरेच चर्चेत राहिलं। कधी या महाविकास आघाडीचं सर्व स्तरातून कौतुक झालं तर कधी ह्याच महाविकास आघाडीवर टीकेची झोड सुद्धा उठलेली पाहायला मिळाली। ह्याच 2 वर्षाचा महाविकास आघाडी सरकारचा कार्यकाळ कसा होता याचा आपण आज आढावा घेणार आहोत लोकशाहीच्या माध्यमातून। ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले। या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं। मात्र मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला आणि युती तुटली। अखेर शिवसेनेनं विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली। 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर राज्याचे 29वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। महाविकास आघाडीनं सरकार स्थापन केलं आणि चर्चा सुरू झाली ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, प्रशासकीय कामाचा कोणताही अनुभव नसताना उद्धव ठाकरे राज्याची धुरा कशी सांभाळणार असे प्रश्न सर्वच स्तरातून येऊ लागले। त्या राजकीय परिस्थितीमध्ये ते मुख्यमंत्री झाले, त्यामुळे ते किती काळ टिकतील याच्याबद्दल सगळ्यांना शंका होती। याचं कारण असं की ते 3 पक्षांचं सरकार असं होतं ते, आणि या 3 पक्षांचं सरकार विरुद्ध एका बाजूला खूप मोठ्या प्रमाणावरचं भारतीय जनता पक्ष हा होता आणि त्याच्यामुळे हे भारतीय जनता पक्षाच्या लाटेला कसे तोंड देतील असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला होता। परंतु उद्धव ठाकरे यांनी एका बाजूला कोरोनाशी सामना करताना दुसऱ्या बाजूला आपला पक्ष ज्या पद्धतीने संघटित आणि सुव्यवस्थित ठेवला त्याच्यामुळे ते याच्यात यशस्वीरित्या कसरतीमध्ये असं म्हणावं लागेल। या 2 वर्षाच्या काळात ठाकरे सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला। तिन्ही पक्षांच्या या सरकारमध्ये अनेक निर्णयांमध्ये या तिन्ही पक्षांचा समन्वयाचा अभाव दिसून आला। खरं तर विरोधी पक्षांकडून सुद्धा महाविकास आघाडीला चांगलंच घेरण्यात आलेलं होतं। त्यामध्ये अनेक मुद्दे होते। सुशांत सिंग प्रकरण असेल, पालघरची साधू हत्या प्रकरण असेल, कोरोनाचा अपयश असेल किंवा अनेक अन्य उदाहरणं, कंगना राणावत यासारख्या प्रकरणातून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं होतं। या प्रकरणातून पुरतं ठाकरे सरकार तरत असतानाच जगात आलेलं वैश्विक संकट कोरोनाचं हे सुद्धा ठाकरे सरकारसमोर एक नवीन आव्हान होतं। या 2 वर्षाच्या काळात 3 पक्षाच्या समन्वयाचा अभाव असल्याच्या अनेक घटना समोर आल्या। राज्यातल्या विरोधी पक्षाकडून विविध मुद्द्यांवरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला। अवकाळी पावसात शेतकऱ्यांना अपुरी मदत, कोरोना काळात परिस्थिती हाताळण्यात अपयश, पालघर येथे साधूंची हत्या प्रकरण, सुशांत सिंह प्रकरण, कंगना राणावत प्रकरण, मराठा आरक्षण अशा अनेक मुद्द्यावरून भाजपनं महाविकास आघाडी सरकारवर अनेक आरोप प्रत्यारोप केले आणि अशातच जगभरात वैश्विक कोरोनाचं संकट आलं।
कोरोनाचे हे संकट राज्यातील महाविकास आघाडीसाठी सुद्धा मोठं आव्हान होतं. कोरोनाच्या साथीचे वारे जगभर वाहत होते, परंतु कुठल्याही प्रकारे जनजागृती करण्यात आली नाही. त्यासाठीची जी तयारी करायला हवी होती, हॉस्पिटल्सची किंवा हॉस्पिटल्सला लागणाऱ्या उपकरणांची, ICUतल्या उपकरणांची, याची तयारी वेळेवर केली गेली नाही. आणि लसीकरणाबाबतीतही हे लसीकरण निर्धोक आहे अशा प्रकारची मोहीम कधीही राबवली गेली नाही आणि ती मोठ्या प्रमाणात राबवलं जाणं आवश्यक होतं. मात्र माननीय मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी अशा प्रकारच्या ज्या मोहिमा सुरू केल्या, त्याचा निश्चितच लोकांमध्ये विश्वास निर्माण होण्यात आणि कोरोनाबाबतची भीती कमी होण्यात उपयोग झाला, हे आपल्याला नमूद करावं लागेल. कोरोनासोबत गेल्या 2 वर्षात अनेक कारणानं महाविकास आघाडी राज्यात घडलेल्या अनेक मुद्द्यांवरून चर्चेत राहिली. पालघरमध्ये साधूंच्या हत्येमुळे सरकारवर टीका झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र अडचणीत आला. निसर्ग, तौक्ते, चक्रीवादळानं धुडगूस घातला. मराठा OBC आरक्षणावरून सरकारवर निशाणा साधण्यात आला. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सरकारवरच गंभीर आरोप झाले. कंगना रनौतनं राज्य सरकारवर वारंवार टीकास्त्र सोडलं. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे सरकारवर आरोप समोर आले. महिला अत्याचारामध्ये वाढ झाली. गृह खात्याच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं ठाकलं. अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांचं वारंवार नुकसान झालं. भरपाईचा तिढा दिवसेंदिवस वाढत चाललाय. अंमली पदार्थाच्या ईडीच्या कारवाईवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. एसटी संपाचा तिढा वाढल्यानं सरकारवर पुन्हा टीका सुरू झाली. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर गेल्या 2 वर्षात गंभीर आरोप झाले. इतके की त्यांना मंत्रिपदही गमवावं लागलं. मंत्र्यांवरच्या या आरोपानं सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. भ्रष्टाचार, महिलांसंदर्भात आरोप, बेनामी मालमत्ता, यामुळे सरकारवर आरोपांमागून आरोप सुरूच आहे. अनिल देशमुख 100 कोटी खंडणी प्रकरणी ईडीचा ससेमिरा. अजित पवारांच्या निकटवर्तीयांसह अनेक नेत्यांच्या साखर कारखान्याची चौकशी. आनंदराव अडसूळ सिटी सहकारी बँक घोटाळा प्रकरण. संजय राठोड, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण भोवलं. धनंजय मुंडे, करुणा शर्माने केलेले गंभीर आरोप. केंद्रातील भाजपा सरकारनं राज्यात सत्ता गमावल्यानंतर केंद्र विरुद्ध राज्य असं चित्र पाहायला मिळालं. GSTचा परतावा असेल, कोरोना काळात राज्याला मिळालेला अपुरा निधी असेल किंवा राज्यातील मंत्र्यांच्या मागे लागलेला ED आणि CBIचा ससेमिरा असेल, अशा अनेक प्रकरणात केंद्र विरुद्ध राज्य असा सामना पाहायला मिळाला. खरं तर हल्लीचंच प्रकरण म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक. मध्य प्रदेशात बनवलं, पण महाराष्ट्रात ते बनू शकलं नाही, कारण ही आकडेवारांची कसरत होती. तुम्ही म्हणत असाल तर सत्ता संघर्ष नक्की आहे. तो सत्ता संघर्ष किती टोकाला जाईल हे माहिती नाहीये. असं म्हटलं जातं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर हे आघाडी तुटेल म्हणून, परंतु राजकारणामध्ये जे अशक्य असतं असं काही नसतं. जे अशक्य ते शक्य झालं. याच काळात राज्य सरकारनं अनेक लोकहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा घेतले आहेत. आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय. जलयुक्त शिवार कामांची खुली चौकशी करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यभरात शिवभोजन योजना सुरू. राज्यात 12,528 पोलिसांच्या मेगा भरतीसाठी मंजुरी. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून राज्यातील 100% जनतेला मोफत आरोग्य उपचार. आशा वर्कर यांना पगारवाढ आणि सुविधा. महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली. यावरच लोकशाहीनं राज्यातील अनेक जिल्ह्यातून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. कोविड काळामध्ये जसं सावधपूर्ण काम केलं किंवा जे काही त्यांना करता आलं फायनान्शियली किंवा त्यांना जे काही करता आलं त्या हिशोबाने त्यांनी केलं, परंतु हे शिक्षण विभागामध्ये पूर्णतः फेल झालेलं आहे. तसंच आर्थिक नियोजन करण्यात फेल झालेलं आहे. तसंच जे काय लोकांना ज्या कोरोनामध्ये जे गोरगरीब होते, जे हतबल होते, अशा लोकांना हात देण्यात ते हतबल झालेलं आहे. तर अशा गोष्टी पाहायला गेल्या तर एक जसं पक्षप्रमुख किंवा जे कुटुंब प्रमुख आहेत ते नेहमी बोलतात की मी तुमच्या कुटुंबाचा प्रमुख आहे, परंतु कुटुंब प्रमुख म्हणून ते कुठेतरी माझ्या हिशोबाने एक 50% तरी कमी पडलं. त्यांनी त्याचा अभ्यास करावा आणि पुढील 3 वर्ष त्यांच्या हातात आहेत असं म्हटलं जातं. आणि त्या 3 वर्षामध्ये त्यांनी खरंच कुटुंब प्रमुखाची भूमिका चांगल्या पद्धतीने करावी.
ह्या ठाकरे सरकारला मुळात 10 पैकी 4-5 मार्क्स ठीक आहेत, कारण की असं पण बोलू शकत नाही की यांनी कामं केली नाही आहेत. कोविडच्या काळात कामं केली, काही निर्णयही चुकले आहेत, पण कामं केली आहेत. थोडीफार का होईना आपल्या सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून काही चांगले निर्णयही घेतले आहेत. कमवण्यासारखं ठळक असं काही कमवलं नाही, पण भरपूर काही गमवलं आहे. उदाहरणार्थ मराठ्यांचं आरक्षण गमवलं, OBCचं राजकीय आरक्षण गमवलं, मागासवर्गीयांचं पदोन्नतीतलं आरक्षण गमवलं. तर ह्या सरकारने 2 वर्षाच्या कालावधीमध्ये धोरणात्मक असे कुठलेही निर्णय घेतलेले नाही की ज्याच्यामुळे जनतेचा, लोकांचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा कुठलाही फायदा होईल. त्यामुळे ह्या सरकार हे सपशेल नापास झालेलं आहे. आणि ह्या सरकारला जर गुण द्यायचं म्हटलं तर मी 10 पैकी 3च्या वर एकही गुण मी देऊ शकतो. आजही आपण बघतोय की हा करोनाचा काळ संपलेला नाही, तरी पण अशा काळातही आजची जनता ही खुशाल आहे. आणि आपण बघतोय की देशातला 1 नंबर मुख्यमंत्री म्हणून आपल्या महाराष्ट्राला हे पुरस्कार मिळालेला आहे. उद्धव ठाकरेजींना पुरस्कार मिळालेला आहे. म्हणून हे कधी होतं, ज्यावेळेस सर्व सुखी होतात त्याच वेळेस असा आपल्याला पुरस्कार मिळतो. म्हणून मी ह्या सरकारला, आमच्या उद्धवजी ठाकरे साहेबांना 10 पैकी 10 गुण देईन. महाराष्ट्राला वसंतराव नाईक यांच्यानंतर 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री लाभले नव्हते, पण देवेंद्र फडणवीस हे दुसरे असे मुख्यमंत्री होते ज्यांनी 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. आता हे 3 पक्षाचं महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालते. आता उद्धव ठाकरे हे पुढचे 5 वर्षाचं सरकार कसं चालवणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील वर्मासह प्रतीक्षा बनसोडे, लोकशाही न्यूज, मुंबई. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. आव्हानानंतरही महाविकास आघाडी सरकार स्थिर. महाराष्ट्रात ठाकरे सरकारची 2 वर्ष पूर्ण. आघाडीत बिघाडीचे विरोधकांचे प्रयत्न फसले. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आरूढ झाली आणि अवघ्या काही काळातच कोकण आणि अन्य भागात विध्वंसकारी चक्रीवादळ धडकलं. या वादळापाठोपाठ मराठवाडा, विदर्भातील काही भागात पूर आला. ही संकट परतावून लावताना सरकारचा कस लागत असतानाच कोरोनानं जगासह राज्यात हाहाकार उडून दिला. पालघरमध्ये जमावानं केलेल्या हल्ल्यात साधूंचा मृत्यू झाला. त्यानंतर धार्मिक राजकीय वातावरण तापलं. कोरोनाची हाताळणी, लॉकडाऊनमुळे थांबलेलं अर्थचक्र, हिंदुत्व की सेक्युलर विचारसरणी यावरून महाविकास आघाडीत होणाऱ्या कुरबुरी, मराठा आरक्षणाचं भिजतं घोंगडं, अशी अनेक संकट सरकारपुढे सातत्यानं घोंगावत होती. अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणानंतर सरकारवर टीकेची झोड उठली. त्यानंतर सरकारमधील अनेक नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला. त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत हिंसाचार घडला. विरोधकांच्या टीकेची धार वाढतच गेली. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एक नवी समस्या सरकारपुढे उभी ठाकली आहे. मागील 2 वर्षामध्ये कोकणामध्ये 2 वेळा चक्रीवादळ आलं. शेतकऱ्यांची पिकं कधी दुष्काळानं तर कधी ओल्या दुष्काळानं मातीमोल झाली. स्वप्नील लोणकर सारख्या होतकुरू तरुणानं तुमच्या नाकर्तेपणामुळं आत्महत्या केली. महाराष्ट्राला लाल परीची सेवा देणाऱ्या 28 कर्मचाऱ्यांनी पगार वेळेत मिळत नाही म्हणून आत्महत्या केली. अनेक 12 बलुतेदार आणि भटक्यावरती आर्थिक चणचणीमुळे आत्महत्येची वेळ आली आहे. हे सर्व सुरू असताना तुम्ही फक्त कागदी घोडे नाचवता, प्रत्यक्षामध्ये मदत काही त्यांना दिलीच नाहीये. ती जर चौकशी झाली तर माजी मुख्यमंत्री यांची चौकशी होईल. या आणि अशा अनेक संकटांची वादळ गेल्या 2 वर्षात ठाकरे सरकारवर घोंगावली. फोडाफोडीचं राजकारण झालं, मात्र सरकारनं संयमानं 2 वर्ष पूर्ण केली आहेत. एकीकडे मी पुन्हा येईनचा नारा,
माझी चौकशी करा. भास्कर जाधव धमक्या द्यायच्या नाहीत आम्हाला. आम्ही धमक्यांना घाबरणारे लोक नाही आहोत. आणि दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशा विविध 3 विचारधारेच्या पक्षांची मूठ बांधून राज्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याचं आव्हान यापुढेही महाविकास आघाडी सरकारपुढे कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. महाविकास आघाडीच्या सरकारनं 2 वर्षांमध्ये असे काही निर्णय घेतले की जे तत्कालीन फडणवीस सरकार आणि भाजपावरती थेट निशाणा साधत त्यांना हादरा देणारे ठरले. जाणून घेऊयात ठाकरे सरकारनं घेतलेल्या अशाच काही निर्णयांबाबतचा हा खास रिपोर्ट. ठाकरे सरकारची भाजपवर कुरघोडी. आधीचे निर्णय बदलून विद्यमान विरोधकांना शह. साखर कारखान्यांना दिलेली बँक हमी रद्द. आरेतील मेट्रोचं कारशेड कांजूर मार्गला हलवलं. तत्कालीन फडणवीस सरकारनं ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. सत्तांतरानंतर ठाकरे सरकारनं ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानाद्वारेच सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. अशाच प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या मोठ्या अधिकारी असलेल्या ॲक्सिस बँकेतील मुंबई पोलिसांच्या पगाराची खाती ठाकरे सरकारनं HDFC बँकेत वळवली. समृद्धी महामार्गाला दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचा भाजपचा प्रस्ताव होता. मात्र ठाकरे सरकारनं मुंबई समृद्धी महामार्गाचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं नामकरण करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. अशाच प्रकारे राज्यातील साखर कारखान्यांना यापूर्वीच्या सरकारनं दिलेली 310 कोटींची बँक हमी रद्द करण्यात आली. आधीच्या सरकारनं घर बांधणीच्या परवानगीचा निर्णय ग्रामपंचायतीकडून काढून टाउन प्लॅनिंगकडे सोपवला होता. ठाकरे सरकारनं हा निर्णय पुन्हा बदलून जैसे थे केलाय. सोबतच आरे मेट्रो कारशेडबाबत ठाकरे सरकारनं घेतलेला निर्णय हाही आधीच्या सरकारवर कुरघोडी करणारा ठरला. ठाकरे सरकारनं आंदोलनकर्त्यांवरचे गुन्हे मागे घेतले. त्यानंतर मेट्रोचं कारशेड कांजूर मार्ग इथं हलवलं. भारतातील पहिली बुलेट ट्रेन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट. सत्तेवर येताच ठाकरे सरकारनं या प्रकल्पाला देखील ब्रेक लावला. या प्रकल्पामुळे राज्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल याची खात्री झाल्याशिवाय प्रकल्प मान्य केला जाणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर मात्र सरकारच्या विरोधाची धार बोथट झाली. अशाच प्रकारे फडणवीस सरकारच्या काळातील अनेक निर्णय ठाकरे सरकारनं बदलले. दुसरीकडे ठाकरे सरकारचं आयुष्य जास्त नसल्याचा इशारा भाजपने दिला. खरं तर गेल्या 2 वर्षात असा इशारा सातत्यानं देण्यात येतोय. तो खरा करून दाखवण्यात भाजप यशस्वी होणार का, की ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार हे काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज.